मंडळी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करताना समाजात सर्वांना समान न्याय, समान हक्क मिळावेत याचा पूर्ण विचार केला होता आणि त्यातूनच या देशातील सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गासाठी आरक्षणाचा लाभ मिळतोय। पण या आरक्षणाच्या रचनेत काही प्रमाणात एक मेख आहे आणि ती सुप्रीम कोर्टाच्या ध्यानात आली। त्यासाठीच त्यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची सूचना सर्व राज्यांना दिली। पण ही सूचना राज्यात आंदोलनाचं आणि विधानसभेत गोंधळाचं कारण ठरली। झिरो अवरच्या आजच्या या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत। मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आरक्षण हा विषय नेहमीच वादाचा ठरतो। मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे आणि आंदोलनं आपण आजवर पाहिली। आजही मुंबईत आणि अन्य काही ठिकाणी आरक्षणाच्याच मुद्द्यावर झालेल्या आंदोलनाचं कारण हे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचे। हे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, त्याचा फायदा कोणाला होणार, कोणाला तोटा होणार, त्यात नेमका वाद काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। आणि या मुद्द्यावर एकीकडे मुंबईत मोठं आंदोलन झालं असताना विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर देऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली। पण यातली गंमत अशी की उपवर्गीकरण लागू होऊ नये यासाठी आंदोलन तर झालंच, पण आरक्षणाच्या कक्षेत असताना देखील लाभापासून वंचित असलेलेही रस्त्यावर उतरले। अनुसूचित जातींमधील उपजाती मोठ्या प्रमाणावर लाभापासून वंचित असल्यानं त्यांनी वर्गीकरण लागू करण्यासाठी आंदोलन केलं। यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाप्रमाणे हा विषयही राज्याचं राजकारण ढवळून काढण्याची शक्यता आहे। आणि त्याच मुद्द्यावर पाहूयात आपला आजचा दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर। आपला आजचा दुसरा प्रश्न, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू केलं तर त्या उपजातींना फायदा होईल की तोटा? फायदा आणि तोटा असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले आहेत। मंडळी, तुम्हाला कल्पना आहे की राज्यात सर्व प्रकारचं मिळून 51% आरक्षण आहे आणि त्यात अनुसूचित जातींच्या आरक्षणाची कमाल टक्केवारी ही 13 इतकी आहे। पण यामध्ये 58 उपजातींचा समावेश, त्याचा सर्वाधिक लाभ एकाच समाजाला मिळत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळेच अनुसूचित जातींची उपवर्गवारी करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाने 2024 साली राज्य सरकारांना दिले होते। त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळासमोर यासंबंधी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील एकसदस्यीय समितीचा अहवाल आला। त्यात या विषयाविषयी हरकती आणि सूचना मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। उपवर्गीकरणाचा नेमका विषय काय आहे हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा 1 ऑगस्ट 2024 हा निर्वाळा आहे। राज्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे। मूळ आरक्षणाचा कोटा म्हणजे महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी 13% आहे, हा कमी अधिक करण्याचा अधिकार मात्र नाही। अनुसूचित जातीत 58 उपजातींचा समावेश आहे। या 58 उपजातींचं 13%तच म्हणजे अ, ब, क, ड असं वर्गीकरण शक्य आहे। अनुसूचित जातीत महार म्हणजे 62.2%, मातंग 19.2% आणि चांभार 10.9% यांचं प्राबल्य आहे। अनुसूचित जातीतील आरक्षणाचा महार जातीला सर्वाधिक लाभ असा एक युक्तिवाद करण्यात येतो। मातंग, चांभार, ढोर, रामोशी आदी 50हून अधिक जाती या शिक्षण आणि नोकरीत मागे असल्याचाही दावा करण्यात येतो। सर्वांना समान लाभ देण्यासाठी यात उपवर्गीकरण करण्याची सूचना पुढे आली आहे। म्हणजे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय हे आपण पाहिलं, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल आज याविषयी झालं काय? उपवर्गीकरण करू नये या मागणीसाठी अनुसूचित जातीतील 25 आमदार आणि 2 खासदारांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज आंदोलन झालं। तुम्हाला माहिती की सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनात राज्य सरकारच्या कानी आपला आवाज पोहोचवण्यासाठी मुंबईत मोठं आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ॲडव्होकेट जोगेंद्र कवाडे हेही या आंदोलनात सहभागी झाले होते। विविध संघटनांचे पदाधिकारी आणि त्यात लोकप्रतिनिधी असे
सहभागी झाले होते आणि या आंदोलनासाठी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या नावानं विशेष समिती सुद्धा स्थापन करण्यात आली। या समितीच्या शिष्टमंडळानं दिवसभर भर पावसात आंदोलन करून दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चेचं आश्वासन त्यांना देण्यात आलं, पण तसा ठोस तोडगा बैठकीत निघाला नाही। त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी सायंकाळी आपलं आंदोलन मागे घेतलं। याविषयी आनंदराज आंबेडकर यांनी नेमकं काय सांगितलं आपण ते पहिल्यांदा पाहूया। 59 जातींमध्ये सर्वांना असं वाटतंय की आपण एकत्र आहोत म्हणून या देशामध्ये अत्यंत सन्मानाने जगत आहोत। आपल्यामध्ये जर डिव्हिजन झालं, आपल्यामध्ये तुकडे पाडले तर उद्या आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती वाढ होईल, आमचं आरक्षण संपवलं जाईल आणि त्यामुळे समाज, सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवक हे सर्व एकत्र झालेले आहेत। ज्या न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीने कुठच्याही 59 जातीच्या म्हणजे हे सर्व स्टेक होल्डर झाले त्यापैकी एकालाही बोलवलं नाही आणि तो अहवाल तयार केलेला आहे आणि त्यामुळे हा अहवाल आणि वरती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी अजून अहवाल पब्लिकपर्यंत न ओपन करता त्यांनी हरकती मागवल्यात। म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकता सुद्धा नाही, याच्यामध्ये एकदम संभ्रम अवस्था ठेवलेली आहे। काय त्या अहवालात अजून कोणाला माहीत नाही। आपण ऐकलं आंदोलनाचे प्रमुख नेते आनंदराज आंबेडकर यांनी नेमकं काय म्हटलं। पण अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी भर पावसात आंदोलन सुरू असताना विरोधी पक्षांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर आंदोलनात 5 लाख लोक जमल्याचा दावा केला, पण हे आंदोलन गैरसमजुतीतून होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। वास्तवात याविषयी विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणला होता, तो विधानसभा अध्यक्षांनी सपशेल फेटाळला। त्यानंतरही याविषयी विरोधकांना बोलायचं होतं, पण नंतर लक्षवेधी सुरू झाल्या आणि आपल्याला बोलू देण्यात आलं नाही असा दावा करत विरोधकांनी सभात्याग केला। एकूणच अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा विषय आज विधिमंडळाबाहेर आणि विधिमंडळात दोन्हीकडे चांगलाच गाजला। साधारणतः 5 लाख लोक या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आले। अध्यक्ष महोदय, अनुसूचित जमातीचे 58 जाती आहेत। बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उपेक्षित, शोषित, दलित, पीडित माणसाला 100% आरक्षण देण्याची तरतूद केली। अध्यक्ष महोदय, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आणि यामध्ये कधीच त्या समाजात मोडणाऱ्या त्या कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या 58 जातीचा समावेश त्यामध्ये आहे। बदर समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही, तरी पण सरकार हे उपवर्गीकरणाचं बिल आणून या 2 समाजामध्ये, या दलित समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करते का, हा खरा प्रश्न निर्माण होतो। अध्यक्ष महोदय, आता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही, या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही। मला असं वाटतं की गृहीतकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत। सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल। हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल। कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल। आपण ऐकलं वडेट्टीवार आणि फडणवीस या दोघांनी काय म्हटलं, पण विरोधकांच्या दाव्यानुसार या उपवर्गीकरणाविरोधात लाखोंचा मोर्चा निघाला। अनुसूचित जातीच्या अनेक संघटना या विरोधात आहेत असंही सांगितलं जात आहे, पण त्याच वेळी हे उपवर्गीकरण तातडीने लागू करा या मागणीसाठी राज्यातही मोर्चे निघाले। प्रामुख्यानं मातंग समाजाची ही मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी नागपुरातील यशवंत स्टेडियम ते संविधान चौकात दरम्यान मोर्चा काढला। मातंग समाजासह चर्मकार, खाटीक, वाल्मिकी समाजाचे बांधवही त्यात सहभागी झाले होते। हे उपवर्गीकरण लागू करण्याची मुख्य मागणी मातंग समाजाची आहे। त्याचं कारण आपण याआधी ग्राफिक्समध्ये बघितल्याप्रमाणेच आहे। ते असं की अनुसूचित जातींच्या एकूण 58 जातींमध्ये सर्वात कमी लोकसंख्या याच समाजाची आहे, त्यामुळे 13% लाभ या समाजाला सर्वात कमी मिळतोय आणि या त्यांच्या मागणीवर आनंदराज आंबेडकरांनी टीका केली। म्हणजे मातंग समाज सर्वात जास्त आज ख्रिश्चन धर्माकडे वळलेला आहे। आपण मिरज, सांगली या पट्ट्यात पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात गेलात तर तुम्हाला असं दिसून येईल की मातंग समाजाने मोठ्या प्रमाणात धर्मांतर करून
ख्रिश्चन झालेला आहे, त्यांचे वेगळे चर्चेस आहेत, त्यांचे वेगळे फादर्स आहेत आणि ते प्रोटेस्टंट पंथ फॉलो करतात ख्रिश्चनांचा. त्यामुळं एकंदरीत हा समाज आता जरी तो 1.5% लोकसंख्येने असला तरी ओरिजिनली जो हिंदू धर्मामध्ये मातंग आहे तो माझ्या मते 1% खाली आहे. आणि ह्या 1%च्या खाली असणाऱ्या समाजाला खुश करण्यासाठी सरकार संपूर्ण 58 जाती म्हणजे जवळजवळ 12.5-13% लोकांचा रोष ओढून घेतं आहे. हे सरकारला मागात पडल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, या आंदोलनातील नेते मंडळी कशी आहेत तीही आपण पाहूया. महायुतीचा भाग असलेले आमदार राजकुमार बडोले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे उपवर्गीकरणाविरोधात म्हणजेच सरकारविरोधात आंदोलनात होते. तर आता सध्या विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार सुधाकर भालेराव हे उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी करत आहेत. बऱ्यापैकी राज्यांनी ते स्वीकारलेलं आहे, त्या ठिकाणी लागूही केलेलं आहे. आता महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी उपवर्गीकरण लागू करण्यासाठी माजी न्यायाधीश बदर समितीची एक समिती नेमलेली आहे आणि त्या अहवालानुसार आता पुढची प्रक्रिया सुरू आहे. परंतु या ठिकाणी आज रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमचेच समदुःखी समाज बांधव एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत. खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज घडलेल्या अनेक घडामोडी, त्यावर अनेक नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या आपण पाहिल्या. याच मुद्द्यावर आपल्याला या 0 ओव्हरच्या दुसऱ्या सत्रात घ्यायचं छोटासा ब्रेक. पण कुठेही जाऊ नका, कारण 0 ओव्हरच्या तिसऱ्या सत्रात मी घेऊन येतोय आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही प्रेक्षकांनी दिलेला कौल.